बेंगळुरूमध्ये विरोधी पक्षांनी ज्या पद्धतीनं बैठक केली आणि त्या सगळ्या ह्याला जे नाव दिलं, मला तर खरं नेहमी असं वाटत आलेलं आहे, मोदीसारखा भाग्यवान राजकारणीच आजपर्यंत झालेला नाही की त्याला त्याचा पक्ष आणि त्याचे कार्यकर्ते कसे आणि काय भेटले हा तर वेगळा प्रश्न, पण त्याला विरोधक पण त्याच्या मनासारखे भेटतात, ह्याच्याबद्दल काय म्हणावं. यांनी त्या सगळ्या आघाडीला, विरोधी आघाडीला जे नाव दिलेलं आहे, इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स, AINDIA, इंडिया, असं ते एक एक प्रत्येक अक्षर घेतलं पहिलं आणि त्यांनी अशा पद्धतीने त्याचं नाव इंडिया ठेवलं. ह्याच्या म्हणजे इंडिया विरुद्ध भारत हे जे आम्ही शीर्षक दिलेलं कोणाला ते थोडंसं राजकीय वाटेल, कारण की स्वाभाविक आहे भाजपनी भारत या नावानं आपली प्राचीन संस्कृती आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये जे मुद्दे लावून धरलेत, किंवा राम मंदिरचा मुद्दा असो, सगळ्याच गोष्टी, किंवा काश्मीरच्या प्रश्नामधला एक मूळ मुद्दा असा होता की ज्याची फारशी चर्चा होत नाही, की ते सगळं काश्मीरी शैव मत असो किंवा शारदा पीठ असो, सगळं हिंदूंचंच ते सगळ्यात मोठं केंद्र कसं होतं आणि ते आता परत भारताशी जोडणे 370 हटवण्याचे, हे असा सगळा तो मुद्दा भारतवादी आपण त्याला म्हणूया. पण इथे आम्ही आवर्जून जो व्हिडिओ करतो तो थोडासा वेगळा आहे. ह्याच्या मागची जी सगळी वैचारिक विरोधाची जी पार्श्वभूमी ती लक्षात घ्या. शरद जोशींनी शेतकरी संघटनेचं सगळं अख्खं तत्वज्ञान उभं करत असताना इंडिया विरुद्ध भारत ही संकल्पना वापरली होती. ती काय नेमकी लक्षात घ्या, आणि ती आताची नाही. राहुल गांधीचं आडनाव जरी गांधी असलं तरी ते नेहरूंच्या भीकवादी आर्थिक धोरणांनाच कसं पुढे नेत आहेत हे तुम्हाला मी महात्मा गांधींच्या वाक्यातच सांगतो. मग तुम्हाला ते शरद जोशींनी मांडलेली भारत विरुद्ध इंडिया ही संकल्पना काय आहे ती लक्षात येईल. आणि आत्ताच्या ह्या राजकीयच्या मधला जो वैचारिक विरोधाचा भाग आहे, बाकी तर राजकारण चालत राहील. महात्मा गांधींना पत्रकारांनी असं विचारलं होतं की तुमच्यामध्ये जवाहरलाल नेहरूमध्ये नेमके मतभेद काय आहेत. महात्मा गांधींनी जी एका वाक्यात अप्रतिम उत्तर दिलेले ते जशाला तसं आत्ता या राहुल गांधीला पण लागू पडतं. महात्मा गांधी असं म्हणाले होते की माझं मत आहे की इंग्रज भारतात राहिले तरी चालतील, पण इंग्रजाची नीती या देशातून गेली पाहिजे. महात्मा गांधींनी असरकारवादी जी सगळी चळवळ चालू होती ती असो, किंवा शिक्षणाच्या बाबतीमध्ये महात्मा गांधींचे विचार असो, सगळ्याच्या बाबतीमध्ये हे सगळे इंग्रजांनी ज्या पद्धतीनं तिकडचं जे सगळे विचार आणले होते त्याला विरोध करणारे होते, हे लक्षात घ्या. म्हणून महात्मा गांधी असं म्हणाले की माझ्या मताने, माझ्या म्हणण्याप्रमाणे, माझ्या विचारांप्रमाणे इंग्रजां इथं राहिले तरी चालतील, पण इंग्रजांची नीती गेली पाहिजे. आणि जवाहर मात्र इंग्रजांना घालवायला बसलेला, इंग्रजांची नीती जवाहरला प्रिय आहे. हा नेमका तो विरोधाचा मुद्दा आहे. जे धोरण इंग्रजांनी राबवलेलं होतं, इंग्रजांनी भारताला आपली वसाहत समजली आणि त्याचं शोषण केलं, त्याच पद्धतीने गोरा इंग्रज गेला आणि काळा इंग्रज आला, असं जी टीका स्वतः महात्मा गांधींनी केली होती ते प्रत्यक्ष नेहरूंनी करून दाखवलं. महात्मा गांधींचं तशा अर्थाने नशीब की त्यांचे डोळे मिटले नाही, त्यांच्या उघड्या डोळ्यांनी पाहायला त्यांना लागलं असतं. आणि अजगर वजाहतनी लिहिलेल्या नाटकाप्रमाणे की महात्मा गांधींना गोळी कल्पनेतलं नाटक येते, महात्मा गांधींना गोळी लागते आणि महात्मा गांधी म्हणजे ती हुकते आणि ते जिवंत राहतात, आणि नंतर पुढे ते स्वतः नेहरूच्या सरकारशी संघर्ष कसा करतात असा त्या नाटकाचा विषय आहे. नेहरूंनी जी धोरण राबवली ती इंग्रजांसारखीच होती. इंग्रज इंग्लंडमध्ये बसून कारभार करत होते, नेहमी दिल्लीमध्ये, म्हणजे दिल्लीला इंग्लंड केलं, थोडक्यात सांगायचं म्हणजे मुंबईला इंग्लंड केलं, म्हणजे केंद्रीभूत कारभार ठेवायचा, लायसन कोटा परमिट राज करायचं, सगळे सूत्र सरकारने स्वतःच्या हाती ठेवायचे आणि सगळी सर्वसामान्य जनता, विशेषतः ग्रामीण भारत, शेती म्हणजे आपली वसाहत समजायची, त्याला भारत. आणि हा इंडिया म्हणजे इंग्रज ज्या पद्धतीनं भारताचं शोषण करत होते ती तशाला तशी व्यवस्था नेहरूंनी तशीच राबवली आणि त्याच पद्धतीनं सर्वसामान्य जे काय म्हणता त्याला ग्रामीण भाग जो होता त्या सगळ्याचं शोषण केलं. हे ते इंडिया विरुद्ध भारत. त्याच्यानंतर इंदिरा गांधींनी पण ती धोरणं राबवली. त्यांच्यानंतर आणीबाणीच्या काळामध्ये नोकरशाही बलिष्ठ झाली. राजीव गांधीच्या काळामध्ये तर त्यांनी स्वतः हे कबूल केलं काँग्रेसच्या शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमात मुंबईला. वरतून जर 1 रुपया आला तर खाली सर्वसामान्य लोकांपर्यंत फक्त 15 पैसे पोहोचतात. 85 पैसेमध्ये कसे गडप होतात हे राहुल गांधींनी स्वतः जाहीरपणे सांगितलंय, राजीव गांधींनी पंतप्रधान असताना. आणि नंतरचा जो कालखंड आहे सोनिया गांधींच्या नेतृत्वाखालचा UPAचा कालखंड, त्याच नेहरूंच्या भीकवादी आर्थिक नियोजनाचं धोरण जशाला तसे राबवणे. 3 तुम्हाला मी ठळक योजना सांगतो, म्हणजे तुम्हाला हे राहुल गांधी आत्ता हे सगळं विरोधी पक्षांच्या आघाडीला इंडिया हे नाव का देतात आणि त्याच्यातलं कन्सेप्ट ऑफ इंडिया काय आहे ते लक्षात येऊ शकेल. आयडिया ऑफ इंडिया. मनरेगा,
तुम्ही जे काही धोरण ठरवलेलं होतं की सर्वसामान्य लोकांना किमान 100 दिवसाचा रोजगार द्यायचा आणि 183 रुपयाची तेव्हा ती रक्कम ठरली होती. नंतर काय थोडीफार त्याच्यामध्ये किरकोळ वाढ झाली. आजही मी दावा करतो कुणाही लोकांनी तालुक्याचं जिथं गाव आहे किंवा नगरपालिका ज्या ठिकाणी आहे ते साधारणतः 250 काहीतरी शहर आहेत महाराष्ट्रामध्ये, 25-30 या महानगरपालिका, सगळे 250 पावणे 300 छोटी मोठी गावं ज्याच्यामध्ये बहुतांश लोकसंख्या एकतर राहते किंवा त्याच्यावर अवलंबून 70% महाराष्ट्रातली. कुठेही तुम्ही सकाळी सकाळी जो मजुरांचा बाजार भरतो तिथे जा आणि मनरेगाच्या दराप्रमाणे एक तरी मजूर उपलब्ध आहे का मला सांगा. ही योजना तत्वशः पूर्णपणे फसलेली आहे, कारण की त्याच्यापेक्षा जास्त पैशामध्ये बाहेर रोजगार उपलब्ध असल्यामुळे मनरेगाकडे कोणी धुंकून पाहायला तयार नाही. आणि जी कामं शारीरिक कष्टाची म्हणजे खडी फोडणे ते बाकीची कामं असायची ना एक काळ, आता JCB आणि बाकीच्या यंत्रांमुळे प्रत्यक्ष शारीरिक कष्टाची कामं इतक्या प्रमाणामध्ये करायला मजूर तयार नाही. म्हणजे सगळ्या अर्थाने ही योजना फेल गेलेली. दुसरी योजना ही राबवली फूड सिक्युरिटी. आज कोणालाही तुम्ही ऐच्छिक दिलं तुम्हाला रेशनवरती फुकट धान्य पाहिजे का पैसे पाहिजे तर कोणीही धान्य घ्यायला तयार नाही. बाजारपेठेमध्ये आजही धान्याचे भाव कोसळलेले आहेत, महागाई नियंत्रणामध्ये आहे. त्याच्यामध्ये ही पूर्णपणे फूड सिक्युरिटी योजना ही फक्त आणि फक्त शेतकऱ्याच्या गळ्यावरचा तुम्ही लावलेला चाकू आहे, कारण की त्याच्या खालीच सगळे दर राहतात. भाव वाढू नये, सर्वसामान्य लोकांना फायदा असण्याचा मुद्दाच नाही, कारण की त्यांना फुकटामध्ये धान्य उपलब्धच आहे बाजारपेठेमध्ये. म्हणजे फूड सिक्युरिटीचं सगळं पूर्णपणे कांडकं वाजलं. आणि तिसरा जो मुद्दा होता यांनी उपस्थित केला होता राईट टू एज्युकेशन. हे सगळं आयडिया ऑफ इंडियामध्ये येतं म्हणून तुम्हाला मी सांगतो. राईट टू एज्युकेशनमध्ये सगळ्यात पहिले शासनाने स्वतः शाळा चालवून पाहिल्या, त्याचं कांडकं वाजलं. संस्थांना अनुदान दिले, 100% अनुदान झाले की त्या संस्थेचं कांडकं वाजलं. आता ज्या खाजगी संस्था आहेत ज्या लोकांनी स्वतःच्या देणग्या देऊन पैशातून चालवलेल्या आहेत, तुम्ही त्याला किती बाजारीकरण म्हणा पण तुम्हाला तुमच्या मुलाला नातवंडांना प्रवेश तिथेच हवा असतो. नवीन बिल काय आणलं त्याच्यामध्ये 25% जागा गोरगरिबांसाठी राखीव ठेवायच्या. का? तुमच्या शाळा बोंबलल्या, त्याचं काय झालं? तुम्ही अनुदान दिलेलं बोंबललं, त्याचं काय झालं? आता ज्या शाळा काय म्हणा अर्थ ह्याच्यात चालतात, स्वतःच्या पैशावरती चालतात, त्या शाळांमध्ये तुम्हाला 25% जागा राखीव पाहिजेत गोरगरिबांसाठी. त्यांचे पैसे तुम्ही भरणार म्हणलात, प्रत्यक्षात ते पैसे पूर्ण भरले गेले नाहीत. त्याचे काय बिलं शिल्लक राहिले. आणि शिवाय ज्या गोरगरिबांनी शासनाने पैसे भरून ह्या श्रीमंतांच्या त्यांच्या भाषेत शाळेमध्ये प्रवेश घेतला, त्या शाळेचा इतर खर्च त्या गरिबांना पेलवला नाही म्हणून आताची परिस्थिती अशी. आत्ता ॲडमिशन चालू आहेत, या 25% जागा पूर्णतः भरल्या जात नाहीयेत. म्हणजे मी जुनं सांगत नाही आता नेहरूचं, फक्त नेहरूची धोरणं आत्ता या राहुल गांधींच्या काळात 2004 पासून ते स्वतः खासदार आहेत म्हणून त्यांचा काळ म्हणतो मी, सोनिया गांधीच्या नेतृत्वाखालच्या UPA सरकारने जी ही सगळी नेहरूंची जुनी भीकवादी धोरणं राबवली ती सगळी पूर्णतः फसलेली आहे. म्हणून इंडिया विरुद्ध भारत असं म्हणत असताना त्याच्यामधला जो तात्विक म्हणजे विरोध आहे तो लक्षात घ्या आणि तोही फसलेला आहे. म्हणून मी म्हणतो की नरेंद्र मोदी भाग्यवान आहेत की त्यांना बुद्धी दारिद्र्य असलेले हे अशा पद्धतीचे विरोधक लाभलेले आहेत. राजकीय पराभव तर मोदी सहजच करतात, त्यांनी करत आलेलेच आहेत. आताही यांच्या 26 मधल्या 11 पक्ष असे की ज्यांना एकही खासदार त्यांचा लोकसभेत निवडून आलेला नाहीये. आत्ताची गोष्ट ह्या युतीमधले सुद्धा, आघाडीतले सुद्धा. त्याच्यामुळे ही जी काही विरोधकांची युती झालेली आहे इंडिया विरुद्ध भारत, त्याच्यामध्ये आता भारत या नावाचा फायदा घेऊन भाजपवाले त्यांच्या पद्धतीनं प्रचार करणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीच्या योजना, एक तर शेतीचं क्षेत्र वगळलं तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी नेहरूंच्या सगळ्या जुन्या धोरणांना पूर्णपणे कलाटणी देऊन ज्या पद्धतीने नरसिंहरावांनी कारभार चालवलेला होता, खुल्या अर्थव्यवस्थेला पाठिंबा देण्याचा, त्याच पावलावर पाऊल ठेवून मोदींनी एक कृषी क्षेत्र उघडलं तर त्याच्यामध्ये आम्ही नेहमीच टीका करतो नरेंद्र मोदींवरती. बाकीच्या क्षेत्रांमध्ये त्यांनी ह्या भारतवादी पद्धतीचं जे सगळं धोरण राबवलेलं आहे त्याचा फायदा म्हणून तुमची इकॉनॉमी ही $4 ट्रिलियन पर्यंत आता पोहोचलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जो आकडा महत्त्वाचा आहे, GDPचा जो आकडा आहे तो वाढलेला आहे. आणि तिसरा महत्त्वाचा आकडा म्हणजे महागाई नियंत्रणात आलेली आहे प्रत्यक्षामध्ये. आणि बाकी तर इन्फ्रास्ट्रक्चरल म्हणजे रस्ते, रेल्वे ह्यांची कामं कशी चालतात आपल्याला माहीतच आहे. म्हणून त्या दृष्टीनं इंडिया विरुद्ध भारत हे लक्षात घ्या. त्याच्यावरची ही उसंतवाणी. इंडिया नावाने जमा झाले सारे, करीत इशारे विरोधक. मोदीला हटवा झाले एकमत, नावात भारत नाही कुठे. नेतृत्व कुणाचे त्याचा नाही पत्ता, हवी फक्त सत्ता केंद्रातली.
सत्ता मिळवणे इतुका अजेंडा विरोधाचा झेंडा फडकतो. लढणार जागा कोण कुठे किती शंका आणि भीती दुसऱ्याची. काय हवे त्याचा समोरना मुद्दा नकाराचा गुद्दा उगारला. विरोधाच्या साठी विरोध धोरण कांत ये स्फुरण त्यात कैसे केवळ विरोधासाठी विरोध करायचा आहे. केवळ मोदी नको अशा मुद्द्यावर एकत्र यायचं असेल तर असे नकाराच्या असलेल्या आघाड्या टिकत नाहीयेत. आणि हे आत्ताचं नाही. सगळ्यात पहिल्यांदा राम मनोहर लोहिया यांनी संयुक्त विधायक दलाचा प्रयोग केला होता, तो नंतर फसला. जनता पक्षाचा प्रयोग झाला, तो नंतर फसला. जनता दलाचा प्रयोग झाला, तो फसला. वारंवार कोण पाहिजे त्याच्यापेक्षा कोण नको असा जर अजेंडा समोर ठेवला असेल तर तो प्रयोग फसतो. आणि जर समजा हा यशस्वी व्हायचा असेल तर एक कोणीतरी पक्ष ठामपणे ज्याच्या किमान संख्या 200च्या जवळपास त्याचे खासदार असले पाहिजेत. म्हणजे आताही या विरोधाच्या आघाडीमध्ये स्वतः काँग्रेसचे 150-200च्या पुढे खासदार निवडून आले तर ती टिकू शकते की जसं मनमोहनच्या काळात टिकली होती. अन्यथा प्रत्येकाचे 25-50 खासदार असं जर कडबोळं केलं, महात्मा फुले ज्याला 18 जातीचं कडबोळं म्हणजे एकमय राष्ट्र कसं होऊ शकेल असं जे तेव्हा म्हणले होते, तीच पद्धत राजकीय दृष्टी सुद्धा आहे. वेगवेगळ्या पक्षाचं कडबोळं म्हणजे सक्षम असा एकजिन्सी विरोधी पक्ष होऊ शकत नाही. भारत विरुद्ध इंडिया याला जसं वैचारिक पण त्याच्यामधले भेद स्पष्ट होतात भारत आणि इंडियामधले, त्याच पद्धतीनं राजकीय पण होतात. या सगळ्यातून विरोधकांना हाती फार काही लागण्याची शक्यता आहे असं मुळीच दिसत नाही. इथेच थांबूया. धन्यवाद.